हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांनी. गुड मॉर्निंग. सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी पहलगामविषयी विषय मांडणार आहे बरं का. पहलगाममध्ये जो पाकिस्तानवाल्यांनी हल्ला केला ना, त्याच्याविषयी मला बोलायचं होतं, ते मी बोलणार आहे. पहलगाममध्ये जो पाकिस्तानवाल्यांनी निर्दयी हल्ला केला ना, निर्दयी हल्ला, आणि आपण म्हणू शकतो की म्हणजे एक निर्दयी असा हल्ला त्यांनी केला. आपल्या भारत देशातील लोकांना त्यांनी उघडं करून त्यांनी पाकिस्तानवाल्यांनी आपल्या देशातील लोकांना मारलं गेलं. म्हणजे त्यांच्या पत्नी वगैरे, सर्वांच्या पत्नी वगैरे होत्या, त्यांच्यासमोर मारलं गेलं. ही नीच कारवाई ना फक्त पाकिस्तानच करू शकतो, आणि मला चांगलं माहीत आहे, कारण की मी एक आर्मीवाला आहे, मला चांगलं माहीत आहे. आणि नीच लोक आहेत ते पाकिस्तानवाले, नीच. अशी त्यांनी निर्दयी जी घटना घडली, ती खूप वाईट घटना घडली बरं का. आणि त्या घटनेचा प्रत्युत्तर भारत हा नक्कीच देणार. 101% त्या घटनेचा प्रत्युत्तर नक्कीच देणार, ही खरी गोष्ट आहे. आणि त्यांनी म्हणजे त्यांनी पाहिलं, हा हिंदू आहे, हा मोमेटन आहे, कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, उघडं करून त्यांनी मारलं. म्हणजे किती घाणेरडी एक त्यांची स्थिती आहे, मनस्थिती किती घाणेरडी आहे. आपला जर का त्यांचा सैनिक आपल्या अंडरमध्ये असला आणि मारला गेला, त्यांचा सैनिक जर का आपल्या अंडरमध्ये असला आणि मारला गेला ना, तर आपण त्यांना हाय अशी बॉडी सपोर्ट करतो, त्यांच्या अंडरमध्ये सपोर्ट करतो. पण ते असे करत नाहीत, ते आपली बॉडी देत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये किती माणुसकी आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि काश्मीरविषयी पण बोलायचं होतं मला. काश्मीरमधले पण लोक आहेत ना, एकदम घाणेरडे लोक आहेत. काश्मीरमधले पण घाणेरडे लोक आहेत, कारण की मी काश्मीरमध्ये 3 वर्ष राहिलो आहे. कारण की ते पण सपोर्ट करतात, मिलिटंटना ते पण सपोर्ट करतात. तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती सर्वांनी. तर ही खरी गोष्ट आहे बरं का. कारण की 3 वर्ष मी कुपवाड्यामध्ये राहिलेलो आहे, केगावमध्ये. तर मी पाहिलेलं आहे, स्वतः आम्ही पाहिलेलं आहे की त्यांची स्थिती काय असते काश्मीरवाल्यांची. आणि आता काय करतात, आता म्हणतात की आमचं बाबा दुकानं, शॉप वगैरे चालत नाही, आमचा व्यवसाय वगैरे चालना. अरे कुणामुळं चालना? तुमची चुकी आहे ना. तुम्ही सपोर्ट केला नसता तर त्यांनी एवढं धैर्य केलं असतं का मारण्याचं? नसताना केलं. अरे थोय तुमच्यावर साल्यांनो. माझ्या तोंडाला आता शिवाय येतात, सॉरी बरं का. पण ही वस्तुस्थिती आहे. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. जे काश्मीरवाले आहेत ना, किती नीच लोक असतात ते. आता 370 धारा हटली म्हणून विषय त्या सोडून, कारण की आता ते लाईनवर आलेले आहेत. आधी लाईनवर नव्हते हो, आणि आपण पण काही करू शकत नव्हतो. पण आता आलेले आहेत, लाईनवर आहेत. 370 धारा त्यांना लागू केली ना, ते चांगलं झालं. आणि मी कुठल्या सरकारचा नाही बरं का. मला कुठल्याही सरकारचं गुण गायचं नाही, किंवा मी कुठल्याही सरकारचा नाही. पण जे पण BJP सरकार करतं ना, ते एकदम योग्यच करतं बरं का, योग्यच करतं. आणि आता काय आहे, आता जो पहलगाममध्ये हल्ला झाला आहे ना, त्याचं प्रत्युत्तर 100% होणार आहे बरं का. आणि त्याचं प्रॅक्टिस पण चाललेलं आहे, गुप्त न्यूज आहे, प्रॅक्टिस पण चाललं आहे. आणि ते आता नक्कीच त्यांना प्रत्युत्तर भेटणार आहे. आता पाणीच बंद केलं आहे, त्यांचं पाणी बंद केलं आहे. आता चिनाबचं पण पाणी बंद होईल, आणि त्यांची अशीच वाट लागलेली आहे. आणि घाबरलेले आहेत, पक्क घाबरलेले आहेत ते. त्यांची घाबरगुंडी उडून गेलेली आहे बरं का. आणि त्यांना आता पाणी करून मारणार. आधी तर ते पाणी करूनच मारणार, आणि आता घाबरलेले पण आहेत
की युद्ध वगैरे करेल भारत म्हणून, बरं का. तर त्यासाठी आता युद्धाची तयारी पण चालू आहे बरं का. आपलं 7 तारखेपासून प्रशिक्षण चालू आहे कारवारमध्ये. न्यूजमध्ये मी आजच बघितलं, प्रशिक्षण चालू आहे आणि प्रशिक्षण 7 तारखेपासून चालू आहे, प्रॅक्टिस वगैरे. आणि हल्ला होणार. आणि त्यांच्याकडे नौका किती आहेत? 8 आहेत आणि आपल्याकडे 18 नौका आहेत. भरपूर आपल्याकडे सामान आहे, सामुद्री सामान आपल्याकडे भरपूर आहे. सगळ्याच बाजूनं आपण सक्षम आहे, असं नाही की सक्षम नाही. त्यांच्या कितीतरी पटीनं आपण सक्षम आहे. पण त्यांना वाटतंय की हे अशीच आहेत, पण त्यांना एक नाही प्रत्युत्तर हे भारत देणार. आणि त्यांची आता घाबरगुंडी उडालेली आहे, पक्के घाबरलेले आहेत, भरपूर घाबरलेले आहेत. आता त्यांची कशी काय फजिती होते ना ते आपण बघा फक्त. आणि ह्याला माझा निषेध आहे बरं का. त्यांनी जो हल्ला केला ना त्याला माझा निषेध आहे सर्वांना माझं सांगणं होतं. आणि त्यांची गत आहे ना अशीच केली पाहिजे की त्यांनी 7 जन्मात आहे ना पुन्हा आपलं भारताचं नाव नाही काढलं पाहिजे. 7 जन्मात अशी त्यांना उत्तर दिलं पाहिजे भारतानं. अशी माझी इच्छा आहे. चला ठीक आहे, मला हे सांगायचं होतं तुम्हाला. ओके, जय हिंद, जय भारत.